राज्यघटनेचं पालन करू शकत नसाल तर देश सोडा, हे शब्द आहेत सर्वोच्च न्यायालयाचे आणि ते थेट आहेत मेटाला। पण प्रश्न आहे, असं नेमकं काय घडलं की भारताच्या सर्वोच्च न्यायालयाला इतका कडक इशारा द्यावा लागला? खासगी डेटाशी खेळ करणं, डेटा शेअरिंगच्या नावाखाली नागरिकांच्या गोपनीयतेवर घाला घालणं हे भारतात चालणार नाही, असा ठाम इशारा कोर्टानं दिलाय। गोपनीयता धोरणाच्या उल्लंघन प्रकरणात स्पर्धा आयोगानं मेटावर 213 कोटींचा दंड ठोठावला होता। त्याविरोधात मेटानं अपील केलं आणि तिथेच कोर्टानं दोन्ही बाजूंना खडसावलं। सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठानं स्पष्ट म्हटलंय की डेटा शेअरिंगच्या नावाखाली नागरिकांच्या अधिकाराशी खेळ चालणार नाही। एक शब्दही डेटा शेअर होऊ देणार नाही। हमी द्या। या प्रकरणावर आता 9 फेब्रुवारीला अंतरिम आदेश दिला जाणार आहे। तसंच केंद्र सरकारलाही या सुनावणीत पक्षकार करण्यात आलंय। म्हणजेच टेक कंपन्यांसाठी हा केवळ इशारा नाहीये, तर भारतानं दिलेला स्पष्ट इशारा आहे। आपल्याला याविषयी काय वाटते? आपली मतं कमेंट करून जरूर कळवा।